दादांनी भेट दिली म्हणजे सातवण करायला दादा आले होते आणि आता पूर्ण महाराष्ट्र बी माझ्या सोबत आहे. महाराष्ट्रातली प्रत्येक जनता असं म्हणते की महादेव मुंडेंना न्याय भेटला पाहिजे. मग दादांना पण वाटलं की आपण जाऊन भेट द्यावं. मग दादांनी भेट दिली आणि आमच्या सगळ्या फॅमिली सोबत म्हणजे केस बाबत काय झालं काय नाही ते सगळं डिस्कस केलं त्यांनी. आणि नंतर म्हणले की आपण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढत राहू ताई. म्हणजे लेखी जॉब त्यांनी घेतलेला नाहीये. मग आता SITचं पथक स्थापन झाल्याच्या नंतर जॉब घेऊन आरोपींना तत्काळ अटक करतील. कारण आम्ही साबळे सरांची विनंती केली आहे की आम्हाला साबळे सर द्या. कारण साबळे सरांनी पूर्ण म्हणजे तपास केलेला होता या केस बाबत. आता बाळाभाऊ बांगर बी स्वतः विटनेस होऊन आलेले आहेत. मग आता तर काहीच त्यांना अडचण येणार नाही म्हणून आम्ही साबळे सर आणि पंकज कुमावत जे सर आहेत त्यांची SIT मध्ये मागणी करून म्हणजे आम्ही आंदोलन केलं तर त्यामध्ये आमची मागणी पूर्ण केलेली आहे. पुन्हा नंतर ते आले की तपास अजून वेगाने चालू होईल. मी त्यांना 1 महिना दिला आहे. ज्यावेळेस मी विष प्राशन केलं त्यावेळेस सांगितलं आहे की SP सरांना मी 1 महिना देत आहे आणि नाहीतर मी अजून आंदोलन चालूच ठेवणार आहे. उपोषण आंदोलन माझे अजून चालूच राहतील. हो तपास तर अजून काहीच नाही. मग तर त्याच्यामध्ये आमच्या म्हणण्यानुसार 2 अधिकारी आम्हाला द्यायचे आहेत ना, साबळे सर आणि पंकज कुमार सर. जेव्हा ते पथकात सामील होतील त्यावेळेस मग तपासाला चालू करतील. महादेव मुंडे केस प्रकरणात प्रत्येकाला म्हणजे जे अधिकारी देण्यात आले त्यांच्या हातात तपास त्यांचं प्रमोशनच झालं आहे. प्रत्येक अधिकाऱ्याचं झालं आहे. पण आता त्या दिवशी बंटेवार सरांना बी म्हणलं की पहिले बंटेवार सर SP सरांनी सांगितलं की बंटेवार सरांकडे तपास LCBचं पथक आहे त्यांच्याकडे तपास आहे. त्यांना पण मी खुद म्हणलं की सर आता तुम्ही बी आरोपीपर्यंत गेलात तर तुमचं बी प्रमोशन नक्कीच होणार. पण सर म्हणले नाही, म्हणले मी जो आरोपी आहे तो तात्काळ अटक करणार म्हणजे करणार. मला बंटेवार सरांनी पण आश्वासन दिलं आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांनी पण वेळ मागितलेला आहे. काय काय निरोप आला का की मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री साहेबांचा अजून काय आम्हाला निरोप आला नाही. आम्ही भेटीच केला आहे त्यांच्या PMना पण अजून काय आम्हाला तिकडून जवाब आला नाही की भेटीला या म्हणून. पण आज दादा म्हणले आहेत की मी अजितदादांशी बोलून आम्हाला अजितदादांशी बी भेटायचं आहे. आपले पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं त्यांच्याशी बी भेट घ्यायची आहे. मग त्यांना पण बोलून सांगतो म्हणले आहेत आणि होईल तेवढा प्रयत्न आम्ही करू म्हणले आहेत. आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही सोबत आहोत अशी मला आश्वासन दिले आहे दादांनी.